नमस्कार. दिवस बुडलेला आहे बा. हो काय खाट टाका लागले दोघं दिसतंय काय. काम करायला लागलेत पोरगं आणि आमची मिसेस. झालं काय रे खाट टाकून? झालं काय? होय किती टाकलाय? हो काय गवताला खट टाका लागले. झालं का नाही अजून? हां हो का आमचं पोरगं कसं खात भरते. पोरग लय काम करते. एरवी लय गुलगुले हाणते पण कॅमेरा धरला लागतंय. लय लागतं पोरग आमचं एरवी बरं का. घरात ऐकायला पाहिजे कुरकुर. तर सुपरने पेरला हे हाती गवत आहे ना, ह्याला खत टाकायचं चालू आहे. हे पूर्ण पुजलंय खत तुम्हाला दाखवते. हो का रानात टाकायचं ना टाकायचं म्हणून चाललं होतं. हो का तुम्हाला पूर्ण माती झालेली दिसणार. हो का पूर्ण माती झाली. आपण इतका गरम खात आहे भैया. किती गरम आहे खात? हां सेंद्रिय खत आहे नाही मिक्स खत आहे. यात कोंबडी खत, शेणखत, लेंडी खत सगळं आहे. आणि हे काय झालं माहिती आहे का, परवा पाऊस पडला ना, अगोदरचा खत भरून उरलेला खत होता. आज टाकायचं उद्या टाकायचं म्हणत राहिलो आणि त्या खताची माती झाली तेव्हा काळी झाड माती झाली तशी. आणि इतका गरम आहे खातं. आणि हे टाकायचं नाही म्हणायला लागलो होतो आम्ही. काय आता हे जी माती झाल्या टाकायला पण एक ट्रायली निघाला. आणि एक ट्रायली खत मात्र कसं करायचं म्हणून आणून रानात टाकले. आणि आपण आता या गवताला टाकायला लागले. गवत कसं उठतंय बघायचं. आणि ह्या सुपरने पेरला आहे ना, खत लय लागते बघा. प्रत्येक वेळी तोडील त्यावेळी त्याला खत घालावं लागते. जर खत घातलं तरच चांगलं येतं. म्हणून आम्ही गेल्या वेळेस खत घातलं नव्हतं. तोडल्यावर तर आमचं गवत नरम आलं होतं. आता खत घालायचं. बघूया कसं येतं. येतंय चांगलं थोडं. त्याला काय नाही, खत आणि पाणी झालं ना एकदम मस्त म्हणजे मस्त येते. हे बघा इकडची आम्ही सगळी झाडी काढून घेऊ नका. बांध घातले हो का. एवढं रान निघले आपलं. झाडी भरपूर आली हो का. हे सगळं काढून कडलं सारले. हां बटगरात पोरगांचं काम किती करतोय बघा. हो का. कसं बांधावर लय बसते. काम करतं पोरगं. लय काम आहे. एकदा काम करायला लागलं म्हणजे ह्याला ह्याच्या शरीराचं पण भान नसतंय. आणि नाही केलं झाडी म्हणजे पूर्ण सोडून जातं. कडलं सारल्या. बांध तेवढा छोटासा बांधून रान काढले. आता एवढं संपवा पटपट. दिवस बुडला अंधार पडते आता. दिवसभर लय ऊन असते म्हणून आम्ही इकडे येतोय बरं. आमचं काही रान लय नाही, थोडंच आहे फक्त. थोडं कुठं 8 एकर आहे की. 8 एकर आहे की. 8 एकर स्वप्नात बघायचं. स्वप्नात भयाला रात्री स्वप्न पडतंय मला 8 एकर जमीन आहे. ते सारखं 8 एकर 8 एकर म्हणते. 8 गुंठ्याला 8 एकर म्हणते. भैया जेवढं आहे ना तेवढंच नशीब मानायचं. आहे त्यातच नेहमी सुखी राहायचं असते. समाधान मानायचं. त्यांना गावभर जरी असलं ना तरी पण त्याला ते दुसऱ्याचं लुबाडून घ्यावंच वाटते. ते तेवढं समाधानी नसते. पण आम्ही हाय एवढ्याच समाधानी आहे. आणि खरंच आम्हाला बरं वाटते. आम्हाला थोडं जर रान दिलंय ना तेच बरं वाटते. हाय एवढ्यात आम्ही करून खाऊन समाधानी. छान वाटते की नाही सांग. जा लोकांच्यात मी रानं आहे ते बघ. जा कामं किती असते ती. जेवढं रान जास्त तेवढं काम जास्त. हां इन्कम पण जास्त असते. असं काय नाही की रान जास्त आहे म्हणून काम जास्त आहे आणि इन्कम कमी आहे. असं नाही. ज्याला रान जास्त आहे त्याला इन्कम पण कमी असते. आणि तेवढं त्याला टेन्शन पण असतं. त्याला तेवढं काम पण असतं. आम्हाला रान कमी आहे, टेन्शन कमी आहे, काम कमी आहे आणि पैसा पण कमी येतो. कुठे तर म्हणजे लय. पण हा एवढं जेवढं येत आहे ना तेवढ्यात आम्ही लय म्हणजे लय सुखी आहे दुसऱ्यांसारखं. म्हणजे असं कसं कोणाच्यात कसं असतं एखाद्याचं घरात कुरकुर असतंय किंवा ते नवरा काम घरचं चालवत नसतोय किंवा घरात पैसे देत नसतोय, बाजार भरत नसतोय, दारोडा असतोय, काय म्हणजे व्यसनी असते. आमच्यात तेवढं काय नाही. तेवढ्याला लय नशीब मानायचं आणि लय चांगलं. भैया माझं खरंच नशीब चांगलं आहे र. मी कुठं वाईट आहे म्हणत्या. हां भैया म्हणतात तुझं नशीब लय चांगलं आहे. बरं असं चला म्हणलं दिवस बुडला. ह्या टाइम झाला आवरा. अंधार पडते आम्ही. काय म्हणतो चला एवढासा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा. कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 35,000ला लय दिवस झालं मागत होते. आणि जवळजवळ 2 महिने झालं 35-36 वरनं आकडा काय पुढे जाईन झालता. फायनली आता 38,000ला बोकड आता दिलेला आहे. 38,000ला बोकड दिलंय. आणि त्यात पण आपल्याला एक कोल्हापूरच्या दादाची कमेंट आली की तुम्ही बोकड कमी किमतीला दिला आणि तुम्ही फसलाय ताई. तर असं काय नाही. जे आमच्या इकडे रेट चालू आहे ना त्यानुसार आम्ही दिलंय. आता गेल्या वर्षी आपले त्यांनी बोकड कितीला दिली. आपलं ब्रिडिंगचा बोकड होता त्यामुळे ब्रिडिंग आणि कशी केलेलं नव्हतं काय नव्हतं.
त्यामुळं तेवढीच किंमत होते. आता प्रत्येकजण येईल ते काय म्हणाले 35च्या वर काय केची किंमत होऊ शकत नाही. 35, 37 पर्यंत जायची, तिथंच रेंगाळायची. मग फायनली 38च्या वर झालं, 38ला शेंडी लागलं. म्हणलं चला भास करूया यावरच, आणि फायनली तेवढ्याला देऊन टाकलंय. तर असं द्या, किती माहिती आहे का, माणसाला किती जरी आलं तर कमीच असते. जेवढं आलं तेवढ्यात समाधानी राहायचं, आणि त्यात समाधानी राहिलं ना लय खुश राहतं माणूस. असं म्हणजे हे राखाय नाही, मनात दुःख राखाय नाही, बाई माझं 40ला गेलं असतं, बाई माझं 50ला गेलं असतं, माझं नुकसान झालं, एवढं मला पैसे कमी आलं. कधीच नाही राखायचं तसं. कधी पण एकदा दिलं म्हणजे संपलं, जेवढ्याला दिलं तेवढ्याला दिलं. आहे त्यात समाधान म्हणा. हाय त्यात समाधान मानायचं. तर ओके. छान आमच्या हिशोबानं म्हणलं तर चांगलं गेलंय, कारण बोकड कशी केलं नव्हतं. आणि बोकडाला आम्ही असा एवढा म्हणजे लोड इतका खाना पण घातला, जसं ईदच्या बोकडाला घालते तसा पण खाना घातला होता. रेग्युलर आपण रोज शेळ्यांना घालतोय ना तसंच घातलं होतं. त्यामुळे आम्हाला एवढं काय म्हणजे असं हे वाटत नाही, जाऊ दे गेले तेवढ्याला. आणि मेन म्हणजे मेहरबानी म्हणायचं. आता आमच्यात बघा, तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत दाखवते, शेळी आपले एक नांदऱ्याचं दादा येतं, तर त्यांच्यात बोकड नाही. बोकड नसल्यावर किती अडचणी त्या बघा. तर त्यांनी नांदरं इथनं किती 60 किलोमीटर तेवढं होणार की जवळजवळ 55 ते 60 किलोमीटर आहे. तर 55 ते 60 किलोमीटरवरनं इथं त्यांनी शेळी भरवायला आणल्या. तर आहे ना, बोकड नसलं म्हणजे लय अडचणी त्या. किती पण आपल्या 2 शेळ्या असू द्या, पण चांगलं आपल्याकडे ब्रीडर हे पाहिजे बघा, तर शेळ्या करायच्या. नाही तर हे काय उपयोगाचं नाही. मला वजन घेऊन शेळ्या कसं व्हायला लागलं असेल सांगा. तेवढे पाठी टाका आणि आपल्या घरला चला. भैया पाठी भरून ठेवलास, एक पाठी टाक एवढ्या उठा, अंधार पडला. तर एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.